ई-केवायसी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे। बहिणींनो, 31 मार्च पर्यंत ई-केवायसी पूर्ण करा। 31 मार्च नंतर मात्र ई-केवायसी प्रक्रिया बंद होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफीच्या आठवणीसाठी बच्चू कडूंनी पदयात्रेचं आयोजन केलंय। आजपासून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। अमरावतीच्या चिखलदऱ्यात याचा समारोप होणार आहे। 1 ते 9 मार्च ही पदयात्रा सुरू राहणार आहे। 250 किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे। कर्जमाफीच्या आठवणीसाठी आणि त्याचबरोबर मेळघाट संघर्षाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडूंनी हे पाऊल उचललेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। जागतिक तेल बाजारावरती युद्धाचा तात्काळ परिणाम होणार। कच्च्या तेलाचे दर $65 वरून $73 पर्यंत पोहोचलेले आहे। खामेनीचा खात्मा करण्यात आला। अमेरिका इस्रायलच्या पहिल्याच हल्ल्याने मोठे लक्ष भेदलेले आहे। मुलगी, जावाई, नातीसह इराणचे संरक्षण मंत्री तसेच लष्कर प्रमुखही सुद्धा ठार झालेले आहे। बेकायदेशीर उत्खननामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतोय। नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होते। रेती व्यवसाय खुला करण्याची तालुक्यांमधून मागणी केली जाते। युद्धामुळे सोने चांदीचे दर हे गगनाला भिडलेले असून सोन्याचा तोडा 1,74,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे, तर चांदी 3 लाखांच्या पार गेलेली आहे। कांद्याच्या भावाने केला शेतकऱ्यांचा वांदा। उत्पादन खर्च सुद्धा निघेना। अर्थकारण सापडले संकटामध्ये। न्यायालयामध्ये जाण्याचा शेतकऱ्यांकडून इशारा दिला जातोय। शेतावरील सौर ऊर्जेच्या किमतीमध्ये 15,000 रुपयांची बचत होते। महावितरणाच्या गोरगरीब वीज ग्राहकांना होणार मोठा फायदा। आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संगमनेर खुर्द कचरा डेपोची समस्या आता सुटणार आहे। राज्यात तस्करकडून नुकसानीचे सत्र हे सुरूच असून माडीवाडी, धुरीवाडी येथे मुक्काम होतोय। वन विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले। शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी। देवाभाऊमुळेच दुष्काळी भागाला पाणी मिळते। राधाकृष्ण विखे पाटील। बेळंकी हद्दीमध्ये बोगद्यात ब्रेक थ्रू, लोकांनी व्हिडिओ पाहून केला जल्लोष। इस्रायल, अमेरिका, इराण युद्धाचा भडका उडालेला असून जगाला हादरे बसताय। ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी उतरले अमेरिकेच्या बाजूने। जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आहे। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, महिनाभर युद्ध चालेल। अमेरिकेचे 3 लष्करी विमाने कौतेने चुकून पाडली। नेताहूच्या कार्यालयावरती हल्ला केल्याचा इराणचा दावा केला जातोय। हिजबुल्ला युद्धामध्ये उतरले। खामनेई यांच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। हजारो प्रवासी आखतामध्ये अडकले। अनेक देश चिंतेमध्ये सापडलेले आहे। नवीन योजनांना कात्री बसते, जुन्यांना खात्री मिळते। मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प। ईपीएफचा 8.25% व्याजदर यंदा सुद्धा जैसे थे। नोकरदारांना मोठा दिलासा मिळतोय। सलग दुसऱ्या वर्षी दर स्थिर आहे। कुंभारीमध्ये विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची प्रतिकारात्मक होळी। स्काउट गाईडचा उपक्रम करण्यात आला। विद्यार्थ्यांनी घेतले पर्यावरण संवर्धनाची शपथ। कच्चे तेल हे 10% महागलेले आहे। पेट्रोल डिझेलसह महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। इराण इस्रायल वादाचा जगाला बसणार मोठा फटका। जहाजांवरती हल्ले झाल्याने तेल वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तेल पोहोचवायचे कुठून, कोणत्या मार्गाने, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। बाजारामध्ये हाहाकार। सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळलेला आहे। सकाळच्या सत्रामध्ये 2700 अंकांची झाली होती मोठी घसरण। 4 महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे अनुदान हे थकीत आहे। मध्यान्ह भोजनाचा खर्च मुख्याध्यापकांच्या खिशातून जातोय। अकोला जिल्ह्यामध्ये कर्ज मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच घेताना कार्यालयीन सहाय्यक रंगेहात पकडला गेला। एसबीची मागासवर्ग महामंडळामध्ये कारवाई करण्यात आली। हरभरा पिकाला कुठे 10 क्विंटल तर कुठे फक्त 3 क्विंटल उतारा होतोय। महान परिसरातील चित्र। रोगराईचा फटका बसतोय। उशिरा पेरणी केलेल्या हरभऱ्याचे उत्पादन सुद्धा घटलेले आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये गावरान आंब्याला मोहर फुटलेला असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। गावरान आंब्याचा गोडवा चाखण्यास मिळणार। सुधारित जातींच्या आंब्याची सुद्धा लागवड। ग्राहक स्मार्ट झालेले असून दिवसा वीज वापरून 50.74 लाख वाचले आहे। 91,000 स्मार्ट मीटर बसवले। वरवड बखाल येथे महावितरणाच्या पथकाने थकबाकीदारांचे वीज मीटर केले जप्त। 3,899 जणांकडे 1.81 कोटी रुपयांची थकबाकी आहे। उन्हाचा पारा चढलेला असून लिंबाचा भाव तापला। सर्वसामान्यांच्या खिशाला झड पोहोचते। लिंबाची मागणी वाढली। दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। मका कुट्टीचे दर आवाक्याबाहेर गेलेले असून पशुपालकांची आता चिंता वाढलेली आहे। चिखली जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटलेले असून बाजरी हद्दपार झालेली आहे।
सालगड्यांसाठी ग्रामीण भागामध्ये शोधाशोध सुरू असून पॅकेज 1.25 लाखांवरती. मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे शेतकरी हैराण झालेले आहे. घरी शेती केलेली बरी अशी भावना व्यक्त करत आहे. 31 डिसेंबरला मुलाच्या वयाची 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार पहिलीमध्ये प्रवेश. पहिलीच्या प्रवेशासाठी कडक नियम लागू करण्यात आले. आता शिक्षण सेवकांच्या नवीन नियुक्तीमध्ये आधीची सेवासुद्धा शासन धरणार ग्राह्य. 3 वर्ष काम करणारीची अट रद्द करण्यात आली. निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत केले जाते. कामावरती जावे की अर्ज करावे, दरवर्षीच नूतनीकरणाचा खाटाटोप होतोय. बांधकाम कामगारांना ऑनलाईन प्रक्रियेची अडचण निर्माण होते. नूतनीकरण 3 वर्षांसाठी करण्याची मागणी केली जाते. 12 महिन्यांचा वीज वापर पाहणार, मगच सोलरची कॅपॅसिटी ठरवणार. नवा नियम लागू करण्यात आला. घरांवरती सोलर प्रकल्प बसवण्याची पद्धत बदललेली आहे. नागरिकांमध्ये संभ्रमावस्था. कापूस खरेदीस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारंजा तालुक्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 8,110 रुपये हमीभाव लागू आहे कापसाला. नाफेडमार्फत हमीभावाने खरेदीसाठी हरभऱ्याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. बाजारामध्ये हरभऱ्याला हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय. बचत गटाच्या उत्पादित मालासाठी जिल्हा स्तरावरती उमेद माल उभारणार असे जयकुमार गोरे म्हणाले. फळांचा राजा मोहरला मोहर गळू लागल्याने चिंता व्यक्त होते. निसर्गाने साथ दिल्यास यंदा आंब्याचे विक्रमी उत्पादन होणार. अक्कलकोटचे करवाढ नसलेले 1.4 कोटी तुटीचे अंदाजपत्रक. अर्थसंकल्पीय सभा. नागरिकांना मोठा दिलासा. रस्ते, पाणी आणि स्वच्छता आरोग्यावरती भर दिली जाते. उजनी धरणामधील पाण्याची पातळी 1.5 महिन्यांमध्ये 31% घटलेली आहे. यंदा उन्हाळ्यामध्ये पाण्याची चिंता नाही. अद्याप 68.87% जलसाठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. मालेगाव जिल्ह्यातील 5,04,690 रेशन कार्ड धारकांची होणार पडताळणी. दुबार शिधापत्रिका तसेच अधिक उत्पन्न व जमीनधारकांना सोडावे लागणार रेशन. थकबाकीवरील चक्रवाढ व्याजामुळे येवल्यातील शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे. जुन्या बिलांवरील 18% व्याज आकारणीवरून नाराजी व्यक्त. हमीभावाने 31 मार्चपर्यंत मक्याची विक्री केली जाते. 26,000 क्विंटल खरेदी करण्यात आली. 11 क्विंटल मका हमीभावाने खरेदीचे फरमान निघाले. नांदूर घाटाच्या 9 घरकुल लाभार्थ्यांची रक्कम यूपी बिहार नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. दोषींवरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते. तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. उमरा शिवारामध्ये फुलले चियाचे पीक. 6 क्विंटल उत्पादन होण्याची शेतकऱ्यास अपेक्षा व्यक्त केली जाते. जीप कोसळली. पहिली विहीर बुजली असून दुसरी बाजूलाच खोदली. महामार्गालगत उघड्या विहिरी आणखी किती बळी घेणार. जालना जिल्हा प्रशासनाचे होते दुर्लक्ष. ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. रेशन कार्डसाठी कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची गरजच नाही. पारद येथील शेतकऱ्यांना अखेर मिळाले गारपिटीचे अनुदान. 2 वर्षांपासून सुरू होता पाठपुरावा. परतूर तालुक्यामध्ये मोसंबीचे क्षेत्र घटलेले असून भाव नसल्याने शेतकऱ्यांची पाठ होते. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले. अतिवृष्टीमुळे मोसंबी बागांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने बळीराजा सोंगणीमध्ये गुंतलेला आहे. मळणी यंत्र मिळते, मजूर टंचाई, शेतकरी हैराण झालेले आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झालेली आहे. हरभऱ्याला हमीभाव केंद्राचा आधार मिळतोय. बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कोसळलेले असून आधारभूत किमतीने हरभरा विक्रीसाठी नोंदणीस प्रारंभ झालेला आहे. वातावरण पोषक राहिल्याने उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वादळी वाऱ्यामध्ये गहू पडलेला असून हरभरा सुद्धा गेला. आठवडा लोटला. पंचनामे कधी होणार. नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने हे नुकसान झालेले होते. ग्राहक स्मार्ट झाले असून वीज वापरून 1.5 कोटी रुपये वाचवले. स्मार्ट मीटरमधील डेटा स्वयंचलितपणे मुख्य सर्व्हरकडे पाठवला जात असतो. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हा 15 दिवसांमध्ये खरेदी होणार काय. किनवटमध्ये सीसीआय केंद्रांपुढील पेच कायम आहे. ग्राहक आता स्मार्ट झालेले असून दिवसा वीज वापर 1 कोटी बिले वाचलेले असून धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,17,000 स्मार्ट मीटर धारक आहे. हरभऱ्याला बाजारामध्ये कमी दर मिळत असून हमीभाव केंद्रावरती करा नोंदणी. राज्य पणन महासंघाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. स्वप्नांच्या घरांना स्पर्शाचे कुलूप. 100 कोटी अडकले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. PFMSNऐवजी आणले SNA स्पर्श प्रणाली. 96 कोटी 94,60,000 पडले खात्यावरती.
वंश सुधारणेला वेग आलेला असून परभणी जिल्ह्यामध्ये 14,700 गायींचे कृत्रिम रेतन. सेलू परिसरामध्ये भर उन्हाळ्यात विहिरीमधून पाणी दिले, मात्र आता पैसे कधी मिळणार? अधिकारी म्हणतात निधी प्राप्त झालेलाच नाही, शेतकऱ्यांच्या पैशांकडे दुर्लक्ष होते. शेकडो एकरातील उन्हाळी धान शेती संकटामध्ये सापडलेल्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. सिंचनासाठी पाणीच मिळत नसेल तर पिके जगवायची तरी कशी, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. अजून सुद्धा 20 लाख क्विंटल धान खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. शेतकरी झाले अस्वस्थ. 202 कोटींचे चुकारे शिल्लक आहे. 31 मार्चपर्यंत धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. उन्हाचा पारा चढलेला असून लिंबाचा भाव तापलेला आहे. 5 रुपयांना 1 लिंबू मिळते. लिंबाची मागणी वाढलेली आहे. दरामध्ये मोठी वाढ झाली. सर्वसामान्यांच्या खिशाला सुद्धा झड पोहोचते. 4 वर्षांपासून शासनाचे अनुदान रखडलेले आहे. 166 घरकुल लाभार्थी कर्जाच्या वेडघ्यामध्ये आहे. अनेकांनी उधारीवरती घेतले बांधकाम साहित्य. पिंपळगावमध्ये रानटी हत्तीने मक्का केली उद्ध्वस्त. प्रशासनाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. गडचिरोली भागामध्ये शबरी आदिवासी योजनेचे 1200च्या वरती घरकुले अपूर्ण आहे. गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना भात हा फेवरेट असून 5,000 हेक्टरमध्ये रोवणी आटोपलेली आहे. रोवणीची टक्केवारी 111%वरती. युद्धाचे रणांगण पेटलेले असून बाजारभाव भडकला. सोने चांदी दरांनी पुन्हा मोडले विक्रम. वन्य प्राण्यांच्या डहाळीमध्ये बसलेले घाटकुकडा. 12माही पाणी टंचाई, वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण, जीवघेणा घाट रस्ता आणि आरोग्य सुविधांचा अभाव. ज्येष्ठ नागरिकांनो, बँक खाते आधार लिंक करा. वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात आले आवाहन. 3 तास काटाबंद. वाहतूक विस्कळीत झालेली असून नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरती वजन काटे बंद. कांद्री चेकपोस्टवरती वाहतूक कोंडी. वर्धा जिल्ह्यामध्ये 762 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून बळीराजा झालाय हवालदिल. शेती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करू. शेतकरी एकत्र आल्यास त्याचे क्लस्टर करू, असे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले. उन्हांमुळे पिकांवरती संकट. विहिरी तळाला गेले असून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे अंतिम टप्प्यातील रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. 2 वेळा अवमान. शेतकरी कर्जमाफी नाहीच. 2017ची योजना 6.5 लाख शेतकरी वगळलेले आहे. वन्यप्राणी पक्ष्यांच्या हल्ल्यांपासून पिकांच्या संरक्षणास उभे बुजगावणे. पाखरांनी पाडला ज्वारीचा फडशा. एआयच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा पारंपरिक प्रयोग चर्चेमध्ये. आता कोणी सुद्धा धान्यापासून वंचित राहणार नाही, कारण वन नेशन वन रेशनला बळ मिळते. लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.